राम राम विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके, मी डायरेक्टली पॉईंटवर येतोय की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मला मेसेज येतोय किंवा कॉल येतोय की दादा आमचे जे ते एवढे कॅपराऊंड चालले गेले. ओके, बरेचशा विद्यार्थ्यांचं एक कॅपराऊंड, दोन कॅपराऊंड, काही काहींचे तर तिसरा कॅपराऊंड येऊन गेला. ओके, तरी अजूनही काही कॉलेज अलॉट झाली नाही आणि कॉलेज जर अलॉट जरी झाली असेल तर ती अशी की त्याला ॲडमिशन घ्यायची इच्छा पण होत नाही. ओके, तर त्या संदर्भात हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थी जे ते टेन्शनमध्ये की कशा प्रकारे जे ते आम्ही लिस्ट बनवली पाहिजे. सीट आता तुम्ही बघाल पुढच्या कॅपराऊंडसाठी तर एकदमच कमी उरलेले असतील. ओके, काही कॉलेजेसमध्ये जे पण आधी 60 सीट 45 सीट रिकाम्या होत्या ना, तर त्या कॉलेजेसमध्ये अक्षरशः आता 8 ते फक्त 90 सीट रिकाम्या राहतील. इनफॅक्ट त्यापेक्षा पण कमी. तर अशा कॉम्पिटिशनमध्ये एक चांगली योग्य कॉलेज तुम्हाला भेटणे खूप जास्त महत्त्वाची विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि त्यासाठी जे बरेचसे विद्यार्थी मला मेसेज करताय की दादा कशा काय आम्ही स्टेप वगैरे घेतले पाहिजे. तर सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे पण कॉलेजेस वगैरे असतील ना त्यांची तुम्ही आधी ॲनालिसिस करा. ओके, कोणत्या कॉलेजला किती सीट रिकाम्या आहे, किती तुमच्या कॅटेगरीनुसार आहे. ओके, जागा वगैरे त्याचा कट ऑफ वगैरे किती जातोय, हे सर्व गोष्टी एकदा लिस्ट डाऊन करा आणि त्यानुसार तुमची कॉलेजची लिस्ट बनवायला सुरू करा. ओके, आणि कॉलेजची लिस्ट बनवताना यावेळेस जर खास करून त्या विद्यार्थ्यांना मला संदेश द्यायचा आहे ज्यांना पण एक पण कॉलेज अलॉट झाली नाही आहे. जर एक जरी कॉलेज अलॉट झाली नसेल तर लिस्ट वाढवा. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लिस्ट नक्कीच वाढवावी लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला कॉलेज भेटणार नाही आहे. कॉम्पिटिशन खूप जास्त टफ झाली आणि त्यावर माझा एक स्पेशल व्हिडिओ पुढच्या आपल्या येणाऱ्या काही तासात येणार आहे. ओके, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुमच्याकडनं लिस्ट बनत नसेल ना तर पर्सनल काउन्सिलिंग मी तुमच्यासाठी लॉन्च केली. ओके, मी स्वतः तुमची कॉलेजची लिस्ट डिझाईन करेल, तुमच्या प्रेफरन्स अकॉर्डिंग, तुमच्या कॅटेगरी अकॉर्डिंग, तुमच्या सर्व काही इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग जे ते एक परफेक्ट कॉलेजची लिस्ट बनवेल आणि ती तुम्हाला डिलिव्हर करेल. सेम ॲज इट इज लिस्ट तुम्ही जे ते ऑप्शन फॉर्ममध्ये फिल करायची आहे. आणि सांगताना अतिशय आनंद होतोय की इतक्या भराट कॉम्पिटिशनमधून पण ज्यांनी पण आपली काउन्सिलिंग परचेस केली होती कॅपराऊंड 1 साठी किंवा कॅपराऊंड 2 साठी सर्वांना A to Z स्टुडंटला कॉलेज अलॉट झालेलं आहे. ओके, तर ती खूप जास्त गर्वाची गोष्ट आहे आणि नक्कीच मी पुढच्या कॅपराऊंडमध्ये पण पूर्ण प्रयत्न राहील आणि 100% आतापर्यंत जो रिझल्ट आहे आपला तोच कंटिन्यू राहील की सगळे विद्यार्थी जे पण काउन्सिलिंगमध्ये एनरोल करतील सर्वांना आम्ही कॉलेज मिळून नक्कीच देऊ. ओके, असं नाही की तुम्हाला कमी पर्सेंटाईल तर आम्ही COEP किंवा VJTI किंवा PICT सारखे कॉलेज, कमिन्स सारखे कॉलेज नाही. जे तुमच्या पर्सेंटाईलवर जी लागणारी बेस्ट कॉलेज आहे ना फक्त तेच. आणि जे पण विद्यार्थी असे येतात की दादा मला हीच पर्टिक्युलर कॉलेज पाहिजे, तू हे काउन्सिलिंग घेतल्यावर ही कॉलेज भेटून जाईल का, तर नाही विद्यार्थी मित्रांनो, असे काम आपण करत नाही. ओके, जे पण फेक सोप्स आहे ते अजिबातच द्यायची काम नाही करत विद्यार्थ्यांना, कारण की ही मुवमेंट खूप जास्त फ्रस्ट्रेशन सारखी होते. मी स्वतः एक इंजिनियर आहे. ओके, म्हणजे इंजिनिअरिंग स्टुडंट तुम्ही बोलू शकतो, फायनल इयर करतोय. तर नक्कीच मला माहिती की काय सिच्युएशन असते नक्की मुलांची. ओके, या कंडिशनमध्ये तर मला नाही वाटत की तुम्हाला काही त्रास व्हायला पाहिजे किंवा काही फेक सोप्स तुम्हाला द्यायला पाहिजे. कमी मार्क आहे तरी चांगली कॉलेज असं नाही विद्यार्थी मित्रांनो. जे तुमची पर्सेंटाईल आहे त्यानुसार, जे पण पर्सेंटेज तुमची येते, जी कॅटेगरी येते त्यानुसार जे पण बेस्ट कॉलेज मिळवून देण्याचं काम आहे ते आम्ही नक्कीच करू. आणि तुम्ही पण नक्कीच अशा गोष्टींना बळी पडू नका. जे पण तुम्हाला सांगताय की 50% तर COEP मिळून देतो, 60% VJTI मिळून देतो, असं नाही होत. ओके, तर नक्कीच नाही होत. तर स्पॉट राऊंड वगैरे झालं तर ती गोष्ट फार वेगळी, पण कॅपराऊंड थ्रूमध्ये अशा प्रोसेस होत नाही. तर बस आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. काउन्सिलिंगसाठी एनरोल करायचं असेल, नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसला असेल. जास्त काही प्राईज नाही, नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता आणि बाकी गोष्टी आपण काउन्सिलिंगमध्ये आल्यावर भेटू. ओके, कॉलेजची लिस्ट डाउनलोड करायची असेल ती पण डाउनलोड करा. तिची प्राईस फक्त ₹49. ओके, मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.